उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी मध्ये अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, तर यात 10 जणांचा मृत्यू। सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं, दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते, त्यामुळे एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली। त्यानंतर पळापळ, प्रशासनाची माहिती। जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूला लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली। त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते। घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या। जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं, त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते, त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली। प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती, मात्र प्रशासनानं आकडेवारी अद्यापही जाहीर केली नाही। तर आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही। आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येच्या निमित्तानं होणारं अमृत स्नान रद्द केलं। आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी या संदर्भात माहिती दिली। पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये या दुर्घटनेच्या संदर्भात संवाद झाला। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली। दरम्यान कुंभमेळ्याचं व्यवस्थापन लष्कराच्या ताब्यात देण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं फडणवीस करणार प्रचार। पाथरीचे आमदार राजेश विटेकर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हा प्रमुख। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले नियुक्तीचे पत्र। सिद्दीकींच्या हत्येचा कट अनमोल बिश्नोईनं रचला। पोलिसांचा दावा, आरोपपत्र कोर्टात दाखल। आतापर्यंत उद्धव सेनेचे 37 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये। मुंबईचा बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आता मोठा फार। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते मशीद बंदरच्या दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच। कनार्क उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्तानं 1 ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान ब्लॉकचं पुन्हा नियोजन। जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढला। मुंबई महापालिका अलर्ट मोडमध्ये। महापालिका रुग्णालयांमध्ये 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था। उत्तराखंडमधील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या 20 खेळाडू आणि संघटकांचा शानदार संचलन। नांदगाव खंडेश्वरमध्ये 175 रक्तदात्यांनी केलं विक्रमी रक्तदान। प्रकाश मारोटकर यांच्या सातत्यानं 7 वर्षांपासून नांदगाव शहरात रक्तदान शिबिराचं त्यांच्या वतीनं आयोजन। जायकवाडी धरणामध्ये स्थलांतरित फ्लेमिंगो आणि क्रेन पक्ष्यांचा मुक्काम। शेकडोंच्या थव्यांचं पर्यटकांना आकर्षण। सध्या धरण परिसरामध्ये अग्निपंख पक्षाचं आगमन। यंदाही विविध स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन झाल्यानं पाहायला मिळत आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये सांगलीत पुकारण्यात आला एल्गार। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज सांगलीमध्ये एल्गार। लातूरच्या उदगीरमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रावर अचानक सोयाबीन खरेदी बंद। शेतकऱ्यांनी गाठले दंडाधिकारी कार्यालय। नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर खरेदी चालू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पैठणमध्ये ज्वारीचं पीक बहरलं। यंदा बहरलेल्या ज्वारी पिकामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। तालुक्यामध्ये 6094 हेक्टरवर ज्वारीची पेरणी। पैठणमध्ये बदलत्या वातावरणामुळे कापूस उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट। कापूस पिवळा पडू लागल्यानं कमी किमतीत विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। शेतकरी हवालदिल। हिंगोलीच्या सेनगाव पोलीस ठाण्यामध्ये नवीन कायदेविषयक कार्यशाळा। नागरिकांना नवीन कायद्याची माहिती व्हावी या उद्देशानं उपक्रम। यावेळेस मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबा काजू बागायतीत फळांवर थ्रिप्स रोगाची लागण। तुडतुडे कीटकांपासून फळांचं मोठं नुकसान, त्यामुळे यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता। आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुकमध्ये विद्या विकास मंदिर विद्यालयामध्ये चित्र आणि काष्ठशिल्प प्रदर्शनाचं आयोजन। ग्रामीण भागातील हे पहिलं प्रदर्शन। नागरिकांचा मोठा प्रतिसाद। पिंपरी चिंचवडचं अग्निशमन दल आता होणार आणखीनच सक्षम। महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 150 फायरमॅन लवकरच रुजू होणार। त्यासाठी पात्र 895 उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू। पिंपरी चिंचवडमध्ये अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल। 8,32,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। भिवंडी पोलिसांकडनं घरफोडी आणि चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बेड्या। चोरट्यांकडनं लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। नाशिकच्या कळवण तालुक्यातील गोळाखालमध्ये धक्कादायक घटना। ट्रॅक्टर खाली चिरडून एका महिलेची हत्या। जमिनीच्या वादातून करण्यात आली हत्या।
कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. परिमंडळ 3च्या पोलिसांची मोठी कारवाई. या प्रकरणी तिघांना अटक तर 30 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.